टीव्ही सत्यमेव व्रतम। मी लोकांना भेटले, जातीपातीचा जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला। समाजाने साखळी घडवण्याची आवश्यकता आहे, असा नेता सर्वांना आवश्यक आहे। माझ्या लोकांचं दुःख शब्दात मांडता येणार नाही, पण आम्ही प्रत्येकाला मदत घेतली। जे शांतपणे सज्जनासारखे बसलेत ते लोक माझे आहेत, जे गोंधळ घालतायत ते माझे नाही। इतकी वर्ष मी भाषण केलं, पण असा बेशिस्तपणा कधी पाहिला नाही, अशी तंबी त्यांनी दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे भगवान भक्ती गडावरील भासावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतोय। वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे। या मेळाव्याचं हे 11वं वर्ष आहे। या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त मुंडेंचे लाखो समर्थक भगवान भक्तीगडावर दाखल होत असतात। संत भगवान बाबांच्या जन्मभूमी असल्या कारणानं सावरगाव घाट इथं होणाऱ्या या मेळाव्याला महत्त्व आहे। 2 घास कमी खा पण शिक्षण घ्या, भगवान बाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत। बसला असेल किंवा विपक्षात असेल, सत्तेच्या खुर्चीवर नाही, सामान्य माणसाच्या अगदी जमिनीवर बसलेली असेल, सामान्य माणसाचं हित हे माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही। पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे। काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला, 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली। माझ्या मंचावर उपस्थित असणारे निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले, त्याची कधी जात पाहिली नाही। जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली, माणसाची जात पाहिली। कारण मी शिकलेच नाहीये जात पाहणं, मी शिकलेच नाहीये भेदभाव करणं, कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही, माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही। जात पात कहाँ मानी है मैंने, धर्म कहाँ है माना, इंसानियत ही मेरी जात है, मानवता ही मेरा धर्म, यही दिखाना। म्हणून तोड़ना लोगों के बीच की दीवार ये मोटी मोटी, चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूँ, मैं मुंडे साहब की बेटी। आपल्या सर्वांनी जे आलेले आहेत, वर्षानुवर्ष परंपरा राखली आहे, त्यांचे हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात, संतांसारखे आलात, भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आलात। खरं सांगते, मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले। मला या सभेचा मोह नाही, या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोह नाही। माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकेलेला आहे। महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे। महात्मा गांधींना वंदन करते। महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचनात आलाय, सत्य असा वाचक ग्रहित करून सांगते की ते दोघे एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्रभर जागे होते। महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं, का रे बाबा रात्रभर तुम्ही का नाही झोपला? त्यांनी सांगितलं, माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही। तुमच्या डोळ्यामधले अश्रू बघून मला झोप येत नाही, तुमचा संघर्ष बनवून मला झोप येत नाही। माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये आणि आता मी पाणी आणल्याशिवाय मला झोप येणार नाही। सत्ता हो या विपक्ष, मैंने सच हमेशा कहा, सत्ता हो या विपक्ष, सच को सच मैंने कहा है। ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया मजबूर जहां है। सत्ता हो या विपक्ष, सच को मैंने सच कहा है, ताकत होकर भी सिर्फ सेवा ही की है, जहां दिखा मजबूर जहां है। समाज मेरा भूखा है, मैं चैन से कहा सोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। आपल्या आलेल्या सर्व सज्जनांचे आभार, सर्व सोजवळ लोकांचे आभार आणि
आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान.